झी 24 तास एक पाऊल पुढे। महिला सक्षमीकरणाच्या नुसत्या गप्पा मारण्यापेक्षा नाशिक पोलीस दलानं थेट अंमलबजावणीला सुरुवात केली आहे। सर्वसामान्य महिलांसाठी तक्रार निवारण केंद्र उभारण्याबरोबरच महिला पोलिसांसाठी तायक्वांडो प्रशिक्षण सुरू करण्यात आलं आहे। यामुळे महिला पोलिसांचा आत्मविश्वास वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे। पोलीस परेड ग्राउंडवर सराव करणाऱ्या या नाशिकच्या महिला पोलीस आजवर पोलीस ठाण्यात बसून तक्रारींची नोंद करून घेणाऱ्या या महिला पोलीस आता खऱ्या अर्थानं रणरागिणी झाल्या आहेत। गावगुंडांची दोन हात करण्यासाठी आणि सर्वसामान्य महिलांना संरक्षण देण्यासाठी या महिला पोलीस आता तयार होत आहेत। नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून या महिला पोलिसांना तंत्रशुद्ध पद्धतीनं तायक्वांदोचं प्रशिक्षण दिलं जात आहे। तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू झालंय। यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर राज्य राखीव दलाच्या जवानांनाही प्रशिक्षण दिलं जात आहे। ताई म्हणजे हातानं कुठल्याही प्रकारचं अटॅक किंवा ब्लॉकिंग, कोण पायानं आणि डो म्हणजे एक वे असं त्याचा एक अर्थ बनतो तायक्वांडो। तर तो आर्ट आम्ही देतोय आणि हा गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड आर्ट आहे। कराटे मधून आम्हाला जे काही शिकण्यात येईल त्याचे सेल्फ डिफेन्स आम्ही आमच्यासाठी शिकणार आहोत, त्याचा फायदा आम्ही त्यांनाही करून देणार आहोत। रस्त्यावर जेव्हा फिरत असताना महिलांना काही प्रॉब्लेम येईल किंवा कोणी त्यांची छेड काढताना रस्त्यावर काही मुलं वगैरे दिसतील तेव्हा त्यांच्याकडे जर ती कला अवगत नसेल तर आमच्याकडे ती कला अवगत असताना आम्ही त्यांना त्याची मदत करून देणार आहोत। जे पण महिला कॉन्स्टेबल आहे ते स्वतःचं प्रोटेक्शन करून ते इतरांचंही प्रोटेक्शन करू शकतात आणि स्पेशली जे महिला आहे त्यांना पण आम्हाला बघून त्यांना स्वतःची सुरक्षितता म्हणजे ते स्वतः सुरक्षित आहे या वातावरणात ते स्वतः फील करू शकतात। दिल्ली बलात्कार घटनेनंतर नाशिक पोलीस आयुक्तालयात महिलांसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली। या पाठोपाठ प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आलं असून महिला पोलिसांना कोम्बिंग ऑपरेशनसाठी रस्त्यावर उतरवण्याचा प्रयत्नही नाशिक पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आला आहे। लोकांमध्ये एक पोलिसाबद्दलची धारणा ती पण चेंज होईल की आणि पोलीस खात्याला पण फायदा होईल की लोक इंटरेस्ट घेतील, काही अजून लोक पोलीस खाते जे आहे ते जॉईन करतील। महिलांसाठी विशेष शाखा राज्यात पहिल्यांदा सुरू करण्याचा मान 5 वर्षांपूर्वी नाशिकला मिळाला होता। त्याचवेळी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाच्या घोषणा गृहमंत्र्यांनी केल्या होत्या। अशावेळी महिला पोलिसांना तायक्वांदोचं प्रशिक्षण देण्यामुळे त्याचा भविष्यात निश्चितच फायदा होईल असा दावा पोलीस दलातर्फे केला जातोय। फक्त गरज आहे ती त्यातील सातत्य टिकवण्याची। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।